मुंबई महानगरपालिकेत परिवर्तन अटळ, पापाची हंडी आम्ही फोडली, लोणी कुणी खाल्लं हे जनतेला माहिती, मुख्यमंत्री फडणवीसांनी रणशिंग फुंकलं. मुंबईतील गिरण्या बंद पडून 40 मजली इमारती उभ्या राहिल्या आहेत, पण तिथे मराठी माणूस कुठेही नाही. त्याची ताकद कुठे राहिली नाही, शरद पवारांकडून खंत व्यक्त. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली होती, पण कमावलेलं टिकवता आलं पाहिजे. भाजपच्या गणेश नाईक यांनी पुन्हा डिवचलं. तर जनतेनं कामावर मतदान केल्यानं 232 आमदारांची विक्री केली, शिंदेंचं प्रत्युत्तर. सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये जुंपली. एनडी पाटलांनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. वाळवा तालुका स्वाभिमानी लोकांचा, सहजासहजी झुकत नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला. आमची विचारधारा शिवशाहू फुले आंबेडकरांची, त्यात तडजोड नाही, अजित पवारांचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर. तुमचं भाषण पाहून डोक्यात सणक गेली, असंही वक्तव्य. अरे भावकीकडे लक्ष दिलं म्हणून तू आमदार झाला, जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली. अजित पवारांनी रोहित पवारांना सुनावलं. तर 1200 मतांनी आलोय, पण सरकारला 5 वर्ष सोडणार नाही, रोहित पवारांचं अजित पवारांना उत्तर. निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद. जुन्या निवडणुकांच्या मतदार यादीत अनियमिततेचा आरोप करणं चुकीचं. भविष्यात कुणाला काही आक्षेप असल्यास तो वेळेत नोंदवावा. निवडणूक आयोगाचा टीकाकार पक्षांना सल्ला. प्रथमच 10 थरांचा विश्वविक्रम रचणाऱ्या कोकण नगर गोविंदा पथकाला 25 लाखांचं बक्षीस. तर जय जवान पथकाकडून 3 वेळा 10 थरांची हॅट्रिक. मुंबईत 2 गोविंदांचा दुर्दैवी मृत्यू होता. आतापर्यंत 95 गोविंदा जखमी असल्याची माहिती. 19 जणांवर उपचार सुरू, उर्वरित 76 जणांना डिस्चार्ज. बायको नांदायला येत नसल्यानं बापानं 4 मुलांसह जीवन संपवलं. मुलांना विहिरीत ढकलून बापाची आत्महत्या. अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना. 3 मृतदेह बाहेर काढले, 2 शोध सुरू.